आणि जय जवानने आज दिवसभरामध्ये 3दा 10 थर लावण्याचा विक्रम केलाय. त्यांचे प्रशिक्षक आणि अन्य टीमशी संवाद साधतात आमचे प्रतिनिधी. पाहूया. पहिले 3दा 10. ओके. तर आम्हाला आनंद आहे. मला कुठल्याच मंडळाचं वाईट बोलायचं नाही. कुठल्या खेळाडू आम्ही खेळाडू आहोत आणि आमच्या शुभेच्छा प्रत्येक मंडळाशी पाठीशी राहतील. आम्हाला गर्व नाही, माज नाही. आज पण आम्ही ग्राउंड लेवललाच आम्ही खेळाडू म्हणून आमची भूमिका बजावत असतो. पण खेळ आहे, हारजीत होते. काही प्रॉब्लेम नाही. आम्ही तसं बघायला गेलं तर आम्ही चांगली कामगिरी केलेली आहे आणि याचा विजयाचा आनंद आम्ही नक्कीच करून दाखवणार. आणि मुळात आमच्याकडे एक वरिष्ठ आमचे पदाधिकारी होते, त्यांचं नाव जयसिंग लाड म्हणून होते. ते भंकसमध्ये बोलायचे, जे आमचे 6-7 लागायचे तर नाही 6-7-8 ते ड्रिंक करायचे. तर ते म्हणायचे की 6-7-8-9-10 पर्यंत आम्ही लावणार. तर कदाचित त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी होता आणि हा 10 थराचं स्वप्न आम्ही पूर्ण केलेलं आहे. माझ्या खेळाडूंमध्ये काही आमच्यात हयात मुलं नाहीत, आमची जी 7-8 मुलं आमची डेट झालेली. मी त्यांना देखील ते समर्पण करेन, कारण ते जर असते तर अजून मजा आली असती. पण हरकत नाही, विजय झालेला आहे. हरलो नाही चिकन. नेमकी स्ट्रॅटर्जी कशी ठरली होती? 9 थरापर्यंत पोहोचला होता, कठोर प्रयत्न झाले होते, 10व्या थरापर्यंतची स्ट्रॅटर्जी होती. मीही ऐकलं होतं की यंदा 10 थर नक्की होते. नेमकी स्ट्रॅटर्जी काय होती याची? मी सगळं जे ठरवतो ते सगळं माझ्या मुलांच्या विश्वासावर. मुलं जेवढी प्रॅक्टिस करतात त्या विश्वासावर मी पुढचं गणित मांडत असतो. आणि मागील 4-5 महिने झाले आम्ही सराव करतोय. जी सराव करताना बघितलेली जी मेहनत आहे, मुलांनी जो वेळ काढून, जो कुटुंबापासून वेळ काढून ज्या दहंडीला सरावासाठी दिला, त्यातच मला समजत होतं की चालू वर्षी आपले स्वप्न नक्कीच पूर्ण होणार आणि त्यांचा हा विश्वास सार्थक ठरलेला असं मला वाटतं आणि हा विजय आमच्या सर्व खेळाडूंचा आहे. तुमचा विश्वविक्रम आला, तुमचाच विश्वविक्रम तुम्ही मोडणार आहात का? पुढच्या वर्षीचं नेमकं टार्गेट काय आहे? निश्चितच मी अनेकदा बोलून दाखवलेलं आहे. मी जोपर्यंत जिवंत आहे, माझे पाय ग्राउंडवर असतील तोपर्यंत आमचा गोविंद सतत चालत राहणार. मागची पिढी पण आमची तयार झाली आणि त्या पिढीला पण आम्ही पुढे आता सराव करायला तयार करत आहोत आणि चांगले सक्षम खेळाडू आहेत. भविष्यात पुढची टीम पुढच्या वर्षीपासून खेळताना तुम्हाला चांगली दिसेल. नक्कीच हा विश्वविक्रम मोडता येईल का, हा तर प्रश्न आहे. मात्र यांचाच विश्वविक्रम पुढच्या वर्षी हेच मोडणार का, हा देखील प्रश्न आहे. आणि तो जल्लोष पुन्हा एकदा येऊ द्या. माझ्यासोबत सर्व जय जवानचे आहेत. पुन्हा एकदा किती तर लागले, किती वेळा लागले? 3 वेळा. ते पण 1 2 3 4 5 6 7 8 9 10. जय जवान. तर जय जवान मंडळाला नक्कीच खूप खूप शुभेच्छा आहेत. पुढच्या वर्षी देखील असेच. आणि यासोबत बुलेटिनमध्ये घेऊया एक छोटासा ब्रेक. लगेच परत येतोय. पाहत राहा एबीपी माझा.